आता आपण DFTची एक प्रॉपर्टी पाहणार आहोत जिचं नाव आहे सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन. ओके, तिचं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात आपण. सपोज x1 ऑफ n चा DFT x1 ऑफ k आहे आणि x2 ऑफ n चा DFT x2 ऑफ k आहे. ओके, आणि जर x3 ऑफ n हे x1 ऑफ n आणि x2 ऑफ n चं कॉन्व्होल्यूशन असेल, सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन असेल, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनचा. x2 ऑफ n त्यालाच आपण असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. हा पण सिम्बॉल आहे सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनचा. ओके, तर x3 ऑफ n चा DFT असेल x3 ऑफ k. सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन प्रॉपर्टी साठी स्टेटमेंट आपण अशा प्रकारे लिहू शकतो. x1 ऑफ n सर्क्युलर कन्व्हॉल्व्ड with x2 of n चा DFT असेल x1 of k into x2 of k. ओके, म्हणजे आपण x3 of k ला असं लिहू शकतो x1 of k into x2 of k. सो सर्क्युलर कॉन्व्होल्यूशन टाइम डोमेन मध्ये आहे. हेच DFT घेतल्यावरती फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये x1 ऑफ k आणि x2 ऑफ k दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल. ओके, सो हे झालं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. तर आपण याचा प्रूफ बघूयात, बट त्याच्या आधी आपण फॉर्म्युला बघूयात x3 ऑफ n साठी सर्क्युलर कॉन्व्होल्यूशनचा फॉर्म्युला. ओके, x3 ऑफ n x1 of n convolved with circularly convolved with x2 of n. याच्यासाठी फॉर्म्युला आपल्या रेग्युलर कॉन्व्होल्यूशन मध्ये आपण लिहितो. इथे m व्हेरिएबल घेऊया. 0 to n minus 1 x1 of m into x2 of n minus m. सर्क्युलरली पिरियॉडिक विथ पिरियड n. ही शिफ्ट आहे, ही पिरियॉडिक विथ पिरियड n पॉइंट DFT जो आपण घेतो त्या n पॉइंट्स मध्ये हे सर्क्युलर शिफ्टिंग होते. ओके, सो रेग्युलर कॉन्व्होल्यूशन आणि हे कॉन्व्होल्यूशन मध्ये हा फरक आहे की इथे ही शिफ्ट आहे, ही सर्क्युलर शिफ्ट आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आता आपण प्रूफ बघूयात प्रॉपर्टीसाठी. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे DFT x3 ऑफ n साठी. तो DFT चा फॉर्म्युला लिहूयात आपण. समेशन n varying from 0 to n minus 1 x3 of n omega n kn, जिथे रेंज आहे n ची 0 to n minus 1. ओके, आणि k ची सुद्धा रेंज आहे 0 to n minus 1. म्हणजे इथे आपण हे फाइंड आउट करतोय x3 ऑफ k है ना. k ची रेंज सुद्धा 0 to n minus 1 आहे. तर इथे फॉर्म्युला लिहूयात आपण. n varying from 0 to n minus 1
x3 ऑफ n काय आहे, कॉन्व्होल्युशन, सर्क्युलर कॉन्व्होल्युशन x1 ऑफ n आणि x2 ऑफ n दोघांचं kn. ओके, झिरो टू n मायनस वन या दोघांसाठी फॉर्म्युला लिहूयात. याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे m वॅरिंग फ्रॉम 0 टू n मायनस वन x1 ऑफ m इंटू x2 ऑफ n मायनस m, circularly periodic with period capital N. Now आता आपण ही टर्म बघूयात. या टर्म मध्ये m आहे, इथे n नाही आहे, सो हे समेशन आहे n शी रिलेटेड. तो ह्या समेशनला आपण इथे आत घेऊ शकतो, ह्या टर्म बाहेर काढू शकतो या समेशनच्या, कारण की ह्या टर्म मध्ये n नाही. m वॅरिंग फ्रॉम 0 टू n मायनस वन x1 ऑफ m समेशन, हे समेशन n वॅरिंग फ्रॉम 0 टू n मायनस वन x2 ऑफ n मायनस m circularly periodic with period capital N omega n k n. नाव आता ही टर्म बघूयात. ही टर्म काय आहे, ही टर्म आहे dft ऑफ x2 ऑफ n मायनस m, जिथे n ने पिरियडिक आहे. ही टर्म आहे x2 ऑफ n मायनस m चा DFT. ओके, आता इथे हे शिफ्टेड आहे वर्जन x2 ऑफ n चं, जिथे आपण सर्क्युलर शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. इथे सर्क्युलर शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर DFT याचा काय येईल, x2 ऑफ k इंटू फेजर टर्म मिडल फॅक्टर के एम, कारण की एम ने शिफ्ट झालेली आहे. ओके, म्हणजे ह्या टर्मला आपण ह्याने रिप्लेस करू शकतो. सो आपण लिहूया तिथे m 0 टू n मायनस वन x1 ऑफ m आणि ही टर्म x2 ऑफ k ओमेगा n k m. ओके, आता आपण ही टर्म बघूयात. ही टर्म मध्ये m नाहीये, सो ही टर्म बाहेर घेऊ शकतो. ओके, इथेच घेऊया आपण बाहेर x2 ऑफ k इंटू द समेशन m वॅरिंग फ्रॉम 0 टू n मायनस वन x1 ऑफ m इंटू this middle factor km. आता ही टर्म काय आहे, ही टर्म आहे DFT ऑफ x1 ऑफ m, म्हणजेच इथे आपण लिहू शकतो x2 ऑफ k इंटू x1 ऑफ k ची ऑर्डर रिशफल केली आपण, तर असंही लिहू शकतो x1 ऑफ k इंटू x2 ऑफ k. हे काय आहे, आपला ॲज्युम केलेला x3 ऑफ k आहे. म्हणजेच जे सर्क्युलर कॉन्व्होल्युशन आहे टाइम डोमेनमध्ये, ते फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये त्या इंडिव्हिज्युअल सिक्वेन्सेसचा जो DFT आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे.